श्री स्वामी समर्थ कथा. सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला असा बोध. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्याला अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्यात स्वरात म्हणते, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचं अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणतात म्हणून चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात. घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना आपला गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतःहून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद बोलतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध देतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करावा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या स्वामी शक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.